सख्या रे. भाग 91. अबीरच्या आवाजावर अक्षराने डोळे उघडले आणि त्याच्याकडे वळली. स्वतःला सरळ करत म्हणाली, मला कशाचा आनंद व्हायचा हवा. तुझी इच्छा पूर्ण झाली आहे आणि मला कोणासाठीही गिफ्ट्स घ्यायच्या नसल्या तरीही तू सर्वांसाठी गिफ्ट्सही घेतल्या आहेत. तुम्हाला फेवरेट होतोय तर आधी का नकार दिला नाही. प्रत्येक वेळी धमकवून तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करतात तसं. अक्षराच्या बोलण्याच्या पद्धतीत उपरोध होता, जणू ती मुकाट्याने अबीरला टोमणं मारत होती. जे अबीरला स्पष्टपणे जाणवत होतं. त्यामुळे तो पुढे काही न बोलता शांतपणे गाडी चालवू लागला. त्यांचं नात पूर्वीच्या तुलनेत खूप बदललं होतं आणि या गोष्टीची जाणीव दोघांच्याही मनापर्यंत पोहोचत होती. दोघांनी एकमेकांना कधीच आपल्या मनातील भावना कळू दिल्या नाहीत. घटस्फोटाची चर्चा अबीरच्या मनात प्रत्येक क्षणी घुमत असायची आणि जेव्हाही अक्षरा अबीरच्या जवळ जायची तेव्हा तिला तिच्या डोळ्यांसमोर राजवीच्या कंट्रेसेप्टिव्ह पिल्सचे चित्र यायचं, ज्यामुळे तिचा आत्मा देखील अबीरपासून वेगळे होण्याची इच्छा करू लागला होता. शॉपिंग मॉलमधून जुहूला जाताना त्या संभाषणानंतर त्यांच्यात काही बोलणं झालं नाही. अक्षरा जुहू येथील तिच्या हवेलीतून बॅग घेऊन कारमध्ये बसली तेव्हाही अबीर काही बोलला नाही आणि सुमारे अर्ध्या तासात त्यांची गाडी बिर्ला मॅन्शनसमोर उभी होती. अक्षराच्या मनात हाच विचार घोळत होता की अबीर आपली बॅग सोबत का घेऊन आला नाही, जेव्हा की तो स्वतःच म्हणाला होता की त्यांना दोघांना काही दिवस बिर्ला मॅन्शनमध्ये राहायचं आहे. शेवटी जेव्हा अक्षराच्या मनात प्रश्नांची लहर उठू लागली तेव्हा तिने खाली उतरण्याआधी विचारलं, तुम्ही तुमची बॅग का नाही आणलीस? तुम्ही इथेही माझ्यासोबत नाही राहिलात तर? स्वाभाविक आहे की आपल्या नात्याचं सत्य सर्वांना कळेल. अक्षराचा प्रश्न ऐकून अबीरला उत्तर देण्याची घाई नव्हती. तो गाडीच्या आतून उजळलेल्या बिर्ला हवेलीकडे पाहत राहिला. अचानक त्याच्या मनात अशा काही आठवणी उमटल्या ज्यातून तो आजपर्यंत पळत होता. त्या क्षणापासून तो घाबरत होता, जेव्हा त्याला खोट बोलून इथे आणलं गेलं आणि मग त्याला अचानक त्याच्या मॉम डॅडचं ते गतिहीन शरीर दिसलं. इतका वेळ निघून गेल्यावरही अबीर काही विसरू शकला नाही. तो बघायलाही संकोचत होता. म्हणून काहीही न बोलता त्याने सीट बेल्ट काढला आणि अक्षराकडे वाकून तिच्या दिशेने दरवाजा उघडला. अबीरच्या अचानक येण्यामुळे अक्षरा सीटवर दाबली गेली, पण त्याच्या कृतीवर बाहेर येण्याऐवजी ती तिच्या छातीवर हात टेकवून बसली, जणू तिने ते उघडलेले दार पाहिलंच नाही. तर अबीरने दरवाजा उघडला. तो त्याच्या जागी परत येणारच तेवढ्यात त्याची नजर अक्षराच्या घट चेहऱ्यावर पडली. त्यामुळे दूर जाण्याऐवजी त्याने आपला एक हात वर केला आणि आपल्या तर्जनीच्या सहाय्याने अक्षराची हनुवटी स्वतःकडे वळवली आणि खोल आणि जड आवाज म्हणाला, हे बायकोसारखा रागावण्याचा अधिकार मी तुला कधी दिला? जे तू आज दिवसभर माझ्यावर हा अधिकार गाजवते आणि तू आता अशी उठून बसली आहेस जसं मला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर का देणार ना? आणि मला चांगलं आठवतंय की आपल्या लग्नाच्या या दिवशी तुम्ही मला सांगितलं होतं की मी तुमची बायको बनण्याचा प्रयत्न करायचं नाही, तर मी असं करण्याची हिंमत कशी करू शकते का? अक्षरा पटकन बोलली आणि तिचं डोकं अबीरच्या हातातून दूर सारून सीटवर दाबू लागली, जणू काही ती त्याच्या स्पर्शापासून दूर पळत होती. गाडीच्या जळत्या लाईटचा प्रकाश थेट दोघांच्या अंगावर पडला. त्यामुळे तिची गोरी गोरी त्वचा आणखीनच चमकू लागली होती. दिवसभराच्या मीटिंग आणि शॉपिंगनंतरही तिचा चेहरा मुलायम आणि सुंदर दिसत होता. तिच्या जाड पापण्या काही सेकंदांनी तिचे डोळे झाकत होत्या आणि इतकंच काय, तिचे गुलाबी ओठ अजूनही बंद असताना देखील मोहक दिसत होते. तरीही अक्षरासमोर नतमस्तक होऊन अबीर तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता. शेवटी त्याला आठवलं की त्याने अक्षराला सांगितलं होतं की तिने कधीही त्याची बायको बनण्याचा प्रयत्न करू नये, कारण तो कधीच तिला स्वीकारणार नाही. त्याला स्वतःच्या बोलण्यावर थोडी लाज वाटली आणि तो सरळ झाला आणि अस्वस्थ वाटून तुम्ही सीटवर बसला. त्याने क्षणभर विचार केला आणि अचानक अक्षराने विचारलेल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात केली, या घरातच मी माझ्या मॉम डॅडची डेथ बॉडी पाहिली होती. ही जागा मला त्या दिवसाची आठवण देते. तो दिवस ज्या दिवसापासून मी एकटा झालो होतो. म्हणूनच मी इथे राहू शकत नाही. तरी मी मायराच्या सांगण्यानुसार दररोज काही काळ इथे येत जाईल. अशा प्रकारे तुला कमी नाटकं करावं लागेल आणि तुला माझ्या स्पर्शापासून पळून जावं लागणार नाही. अबीरने पहिल्यांदाच त्याच्या मॉम डॅडाच्या आठवणी तिच्यासोबत शेअर केल्या होत्या. तेही अचानक. अबीरचा दडपलेला त्रास ऐकून तुला काय प्रतिक्रिया द्यावी हे कळत नव्हतं. तिचे नाराजगी हे ऐकून सोबत दुःखात बदलली. यावेळी अबीरचे भाव गंभीर आणि अस्वस्थ होते, जणू काही खोल दुःखातून तो पळत होता.
तो आपल्या डोळ्यातील अश्रूंवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होता, पण काही क्षणानंतर त्या आठवणींतून होणारा त्रास त्याला सहन होत नव्हता. तेव्हा तो दार ढकलून गाडीतून बाहेर आला. चांदण्यांनी भरलेल्या त्या काळ्या रात्री अबीरला असं वाटलं की जणू काही वर्षांपूर्वी त्याच्या हृदयात गाडलेल्या खोल जखमेवर कोणीतरी ओरखडे काढले होते. त्याचं हृदय आतून रिकाम आणि तुटलेलं वाटत होतं. तरीही त्याला अक्षरासमोर त्याचा कमकुवत भाग बाहेर आणायचा नव्हता. म्हणून कशा तरी त्याने आपल्या भावना दाबल्या आणि गाडीच्या उघड्या दारावर थोडंसं झुकत म्हणाला, आता आज जा, मी काही वेळाने येईल. असं म्हणत त्याने बाजूचा दरवाजा जोरात बंद केला आणि गाडीला टेकून ब्लेझरच्या खिशात गडबड करू लागला. इतक्यात अक्षराही तिच्या बाजूचा दरवाजा उघडून बाहेर आली आणि काही क्षण पलीकडे तोंड करून उभ्या असलेल्या अबीरच्या पाठीमागे पाहत राहिली. मग तिला अबीरच्या बाजूने सिगारेटचा धूर निघताना दिसला, जो तिथल्या वातावरणात हळूहळू विरघळत होता. तिच्या विचारलेल्या प्रश्नाने अबीर इतका अस्वस्थ होईल याची तिला कल्पना नव्हती, म्हणून गाडीच्या ट्रंककडे जाण्याऐवजी ती अबीरकडे चालत त्याच्या समोर उभी राहिली. त्याने अक्षराकडे बघताच अबीरच्या कपाळावरची भुवया आणखीनच खोलवर गेली आणि त्याच्या ओठांमधून सिगारेट ओढून तो काही बोलण्याआधीच त्याला खोकला येऊ लागला. तो खोकला इतका मजबूत आणि भयंकर होता की क्षणभर त्याचा श्वास थांबल्यासारखं वाटलं. स्वतःवर ताबा ठेवत त्याने गाडीच्या छतावर हात फिरवला, पण त्याला श्वास घेता येत नसल्याने त्याचे डोळे भरून आले आणि काही वेळाने फुफ्फुसात श्वास घेण्यास धडपड सुरू झाली. अचानक अबीरला अशा अवस्थेत पाहून अक्षरा घाबरली आणि काहीशा संकोचने ती त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न करू लागली. शेवटी तिने हिंमत एकवटून अबीरचा हात धरला. त्यानंतर ती दुसऱ्या हाताच्या मदतीने त्याच्या पाठीला हात लावू लागली. अबीर, तुम्ही ठीक आहात ना? प्लीज मला घाबरवू नका. काय होतंय तुम्हाला? एम फाईन, लिव्ह मी अलोन, अबीर थरथरत्या आणि क्षीण स्वरात म्हणाला आणि पुढच्याच क्षणी त्याने अबीरचा हात त्याच्या हातातून हिसकावला. तरीही अक्षरा त्याच्यापासून वेगळी झाली नाही आणि तरीही ती तिच्या हाताने त्याच्या पाठीवर हात फिरवत राहिली. तिचे ओठ भीतीने थरथर कापत होते आणि तिचे डोळे अश्रूंनी लाल झाले होते. त्यातून अश्रूंचा न थांबता प्रवाह वाहत होता. काही वेळाच्या धडपडीनंतर अबीर थोडा स्थिर झाला आणि त्याचा श्वासोच्छवास नॉर्मल झाला. तेव्हा त्याचं लक्ष अक्षराच्या रडण्यावर गेलं आणि त्यालाही तिचा हात त्याच्या पाठीवरून फिरताना जाणवला. त्याने थोडंसं डोकं फिरवलं तेव्हा त्याने अक्षराकडे पाहिलं. तिचे डोळे बंद होते, ज्याच्या पापण्यांवर अश्रूंचे थेंब मोत्यासारखे चमकत होते आणि तिचा चेहरा भीतीने फिकट झाला होता. अक्षराला त्याच्यासाठी इतकी काळजीत आणि घाबरलेली पाहून अबीरने लगेच प्रतिक्रिया दिली आणि अक्षराचा हात पकडला, जो त्याच्या पाठीवर फिरत होता. तरीही अक्षरा शांत झाली नाही आणि ती डोळे बंद करून रडत राहिली. इतक्या दिवसांत तिला चांगलंच कळलं होतं की अबीर नियमितपणे सिगारेट ओढतो आणि त्याच सिगारेटमुळे आज अचानक त्याची तब्येत बिघडायला लागली होती. भीतीपोटी तिला कळलंच नाही की केव्हा अबीरचा खोकला शांत झाला आणि त्याने तिचा हात पकडला. इकडे अबीरचं शरीर अजूनही थरथरत होतं. श्वासोच्छवासही संतुलित होत नव्हता. तरीही त्याने हळूच अक्षराचं नाव घेतलं आणि म्हणू लागला, अक्षरा, मी ठीक आहे. आय एम फाईन. वरीड नको होऊस. अक्षरा, अक्षरा. नाव ऐकल्यावर अक्षराने हळूच तिच्या पापण्या उंचावल्या आणि पाहिलं की अबीर नीट श्वास घेऊ शकत होता आणि त्याला खोकलाही येत नव्हता. तरीही त्याच्या चेहऱ्यावर होता. तिच्या डोळ्यांच्या पापण्यांवर अश्रू जमा झाले होते. ते पुसत ती काहीही बोलेल त्याआधीच अबीर बोलू लागला, मी ठीक आहे आणि तुला या बाबतीत. त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच अक्षराने तिचे दोन्ही हात त्याच्या दोन्ही हातातून काढून त्याच्या पाठीवर विसावले आणि पुढच्याच क्षणी ती लहान मुलासारखी त्याच्या छातीला चिकटून रडायला लागली. तिच्या या कृतीने अबीर हादरला. त्याचे हात हवेत वर करून तिच्या पाठीमागे आणले, पण तिच्या अंगावर हात ठेवण्याआधी त्याचे हात थांबले आणि हळूहळू खाली गेले. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? नक्की कळवा. बघूया काय होईल पुढे. लवकर अक्षरा तिच्या व्लॉग अबीरला सांगणार आहे आणि अबीरला सुद्धा सत्य लवकरच कळणार आहे. बघूया हे सर्व केव्हा होईल आणि कसं होईल. तुम्ही नक्कीच एक्साइटमेंट मध्ये तर असणारच. सो असेच एक्साइटेड राहून वाचत राहा. सख्या रे. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.